पूर्णा नदीच्या तीरावर वसलेले कर्मयोगी संत गाडगेबाबांची 121 वर्षाची महान सेवा परंपरा उत्तमराव उर्फ बापूसाहेब देशमुख यांच्या प्रेरणादायी नेतृत्वात आजही कायम आहे। वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबांची कर्मभूमी म्हणून सर्वत्र प्रसिद्ध असलेल्या श्री डेबूजी उर्फ श्री गाडगे महाराज लक्ष्मीनारायण संस्थात श्री क्षेत्र ऋणमोचन येथे भव्य अन्नदान व वस्त्रदान महायज्ञ अत्यंत उत्साहात आणि श्रद्धापूर्ण वातावरणात संपन्न झालाय। हजारो दीनदुबळ्या, अंध, अपंग, कुष्ठरोगी व निराधार वृद्ध पुरुष मायबापांच्या सेवेसाठी गेली 121 वर्ष अखंडपणे सुरू असलेली ही पुण्य परंपरा यावर्षीही ऐतिहासिक प्रमाणात पार पडली आहे। सन 1905 पासून संत गाडगेबाबांनी सुरू केलेल्या या सेवायज्ञाची परंपरा आजवर अखंडपणे जोपासली जात आहे। गाडगे महाराजांनी गृहत्यागानंतर प्रथमच नदीकाठी घाट बांधून येथे सेवा उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली। त्यानंतर अच्युतराव उर्फ दादासाहेब देशमुख यांनी परंपरा कायम ठेवत हे वस्त्रदान अन्नदान यात्रेदरम्यान दीपजनांची सेवा हीच ईश्वर सेवा या भावनेतून अन्नदान व वस्त्रदानाचं कार्य 12 दशकांहून अधिक काळ निरंतर सुरू आहे। यंदाचा सोहळा गाडगे महाराज मिशन मुंबईचे उपाध्यक्ष तसेच श्री क्षेत्र ऋणमोचन संस्थानचे अध्यक्ष व नागरवाडी इंद्रभुवनाचे शिल्पकार उत्तमराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली व्यवस्थापक वसंतराव देशमुख लाहोरेकर आणि संचालक सागर देशमुख यांच्या उपस्थितीत नियोजनातून 18 जानेवारी रोजी अत्यंत भव्यतेने पार पडलाय। अमरावती अकोला येथील व्यापारी संघटनांकडून वस्त्रदान तर दर्यापूर मूर्तिजापूर व अकोला येथील दानशूर व्यक्तींकडून भोजन साहित्याचे सहकार्य मिळाले आहे। हरीश शेठ चांडक परिवार दर्यापूर यांच्यातर्फे बुंदीचे 5000 पाकिट तयार करून वाटण्यात आले। तसेच समाज प्रबोधनकार भरत महाराज रेडे परिवार यांनी सर्व यात्रेकरूंसाठी चहा बिस्किट ब्रेडची व्यवस्था केली। देशमुख साहेब कान्होली यांच्याकडून पिण्याचं शुद्ध बिसलेरी पाण्याची सोय करण्यात आली। यात्रेकरूंमध्ये महाराष्ट्रभरातून अंध, अपंग, कुष्ठरोगी, निराधार वृद्ध मायबाप मोठ्या संख्येने दाखल झाले होते। दरम्यान दानशूर मंडळीच्या शुभ हस्ते पुरुषांना धोतर, शर्ट, महिलांना साड्या, लुगडे तसेच उबदार ब्लँकेटचं वितरण करण्यात आलं। त्यानंतर सर्व भाविकांना सुंदर मिष्टान्न भोजनाचा महाप्रसादही देण्यात आलाय। सोहळ्याच्या अखेरीस संस्थेचे सर्वेसर्वा बापूसाहेब देशमुख यांनी गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला या हृदयस्पर्शी गजरात सर्व दानशूर सहकाऱ्यांचे आभार मानलेत। गाडगेबाबांच्या आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली आहे। या सोहळ्यात अमरावती, अकोला, मूर्तिजापूर, दर्यापूर येथील व्यापारी संघटनेसह व्यवस्थापक वसंतराव देशमुख, गजानन देशमुख दर्यापूर, कमलाताई गवई, दीपक बाबू कासट, राजेंद्रभाई कोठारी, समाज प्रबोधनकार भरत महाराज रेडे, सुखदेवराव शेठ भुतळा, रुग्णसेवक प्रशांत देशमुख, आमदार गजानन लवटे यांनी ऋणमोचन येथे भेट देऊन शुभेच्छा दिल्या आदींसह पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविलाय। या पुण्य सोहळ्यातून हजारो दीनदुबळ्या वृद्ध मायबापांच्या चेहऱ्यावर उमटलेलं समाधान आणि आनंद म्हणजे संत गाडगेबाबांच्या मानवसेवा परंपरेचं खरं यश आणि हाच या सोहळ्याचा पावन हृदयस्पर्शी क्षण ठरलाय। ब्युरो रिपोर्ट RCN न्यूज।